संगीत व कला अकादमीच्या संगीत विभागातर्फे आयोजित नाट्य शिबिर या शैक्षणिक उपक्रमाच्या समारोपाच्या दिवशी मी सर्व सन्माननीय अधिकारी आम्हाला लाभलेले तज्ञ मार्गदर्शक श्री विनीत इनामदार सर आणि सर्व शिबिरार्थी शिक्षक वृंदाचे सहर्ष स्वागत करते। मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपक प्रज्वलन करावं आणि कार्यक्रमाचा शुभारंभ करावा। हौशी ऍक्टिंग मध्ये आपण जे मुलांना कदाचित शिकवत असू आपल्यामध्ये
येतात याची किमान पक्षी एक तोंड ओळख व्हावी आणि अभिनय शास्त्राची किमान तोंड ओळख व्हावी असा माझा हेतू होता. जर तुम्ही पूर्ण इंटरेस्ट घेऊन शिकला तर की इनामदार सरांनी तुम्हाला सगळ्यांना खूप समजून घेऊन तुमच्या कलेनी अत्यंत एक कॅरेक्टरायझेशन किंवा थॉट प्रोसेस सारखी गोष्ट तुमच्या कलानी तुम्हाला ही शिकवली. सर मी तुम्हाला खरंच खूप मनपूर्वक धन्यवाद देते आणि एवढाच या शिबिरामागचा माझा हेतू होता. एवढं बोलून माझं प्रास्ताविक संपवते. धन्यवाद. मला बोलवलं काय? भाई आते हो का भाई? किती वाजता बोलवलं होतं? सॉरी वेळ आहे का यायची? सॉरी भाई बोला ना. काय बोला ना? काय काम सांगितलं होतं? हा केलं ना भाई. पण काय केलं? सांगितलं होतं ना किडनॅप करायचं एकाला. किडनॅप करायचं सांगितलं होतं. काय केलं काय तुम्ही? एक छोटस काम सांगितलं ते सुद्धा तुम्हाला होत नाही बरोबर. त्या शेवाळ्याच्या पोराला उचलायला सांगितलं तर तुम्ही त्या तेलवाल्याच्या पोराला उचललं. तेलवाला म्हणजे कोण? तो DSP तेलवाला. आणि तुम्ही त्याला DSP तेलवाल्याने तर काय माझी तरच सगळंच आठवलं. DSP वाले तुम्हाला पकडून जे तुमची काळीची पिवळी केली आठवते बॉस मला. एक मिनिट. सॉरी बॉस. पण त्यानंतर ते सगळे कामं व्यवस्थित केली बॉस. काय व्यवस्थित केली कामं सगळी? नंतर आपण ते हप्ता वसुली केली बॉस. काय गणपतीसाठी वर्गणी वसुली केली. काय खंडणी वसुली करायला जातोय? सांगितलं त्या दाऊदच्या तो कन्स्ट्रक्शन वाला तो दाऊद त्याच्याकडनं तू जाऊन ते खंडणी 1 करोड घेऊन यायला सांगितलं आणि हा जाऊन त्याच्या पोरीच्या लपड्यात पडला. हे खंडणी आणि माझी सगळे 1 करोडची वाट लावून टाकली. बस आपण दुसऱ्याकडे घेऊया ना 2 करोड. काय दुसऱ्याकडे घेऊया? आता चुकीला माफी नाही. आता चुकीला माफी नाही. तुला कामावरून काढून टाकलंय. बॉस प्लीज काय नाही. काय म्हणतात दुसरी गँग जर जॉईन केली आपण आणि जर याने आपल्याला उडवला तर काय सांगू शकतो आपण? बॉस तुम्ही सांगा ते काम करेल. बॉस प्लीज मला काढू नका. मी गँग मध्येच राहील. सगळे तुम्ही सांगा तसे काम करेल. ठीक आहे इकडनं माझ्या समोर माझ्या टाळकं खराब केलंय. सॉरी बॉस. गोळ्या खाली काय झालं सर? तुम्ही असं अचानक काय निलंबनाचं रेट माझ्या तुम्ही वाचा. श्री कबीर रंजन जगताप दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी तुमची इलेक्शन ड्युटी असताना तुम्ही ड्युटीवर सही करून नक्की कुठे गेला होता? आम्हाला हे कळालं आहे पण तुम्हाला याचे भान नाही. राष्ट्रीय कर्तव्य कसं करावं याचे तुम्हाला
किंचितही भान नाही. तुम्ही त्या एका गार्डन मध्ये एका महिलेसोबत गळ्यात गळे घालून बसला होता. इतकंच नाही तर गळ्यात असलेलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं आय कार्ड सुद्धा कोणीतरी तुमचं स्टिंग ऑपरेशन केलं आणि या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून प्रचंड विनोदी मीम्स तयार झाले, जेणेकरून भारतीय निवडणूक आयोगाची म्हणजेच आपलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची प्रचंड चेष्टा झालेली आहे. उदाहरणार्थ तुम्ही अमेरिकेच्या बायडेनच्या गळ्यात घालून निवडणुकीची चर्चा करताय. निवडणुकीचा आयडी दाखवा. सिने अभिनेत्रीचे पती मंगळसूत्राऐवजी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा आयडी तिच्या गळ्यात. त्यामुळं कुठलंही गांभीर्य तुम्ही बाळगलं नसल्या कारणाने तुमचं निलंबन. अहो सर तसं नाही आहे सर. अहो सर तुम्ही तरी सांभाळून घ्या, खरी परिस्थिती ही नाही आहे सर. अहो सर मी गेलो होतो गार्डन मध्ये, मी मान्य करतो ना सर, पण लक्षात घ्या सर. हे बघा 11 वाजता तुम्ही जसं रिपोर्ट मागितलं ना की सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे अपंग स्त्री पुरुष सगळं साक्षर इलेक्शन सगळं घेऊन आलो होतो सर. 11:30 झाले, तुम्ही पण नव्हते, तर पोलीस नव्हतं सर. त्यामुळे प्राजकडे मी डेटा दिला आणि माझ्यासोबत जे सगळे आले होते ना सर, माझ्यासोबत जे आले होते सर, त्यातील एक भूषण नावाचा एक वयस्कर माणूस होता. त्याची मला क्यू आली. तो मला म्हटला की अरे मला जरा त्रास होतोय, मी जाऊ का? पण मी म्हटलो अरे सर तुला तंबी देतील, काही ऑब्जेक्शन घेतील, पण तू असं म्हटलं की मला तोंडी आदेश आलेले आहे. आता सर मी तरी कसं सांगणार की एखाद्या तोंडी आदेशावर जा? मला त्याची स्थिती बघवली ना, मी म्हटलो जा. पण त्याच्यासोबत सगळेच केले सर तोंडी आदेश पुढे करू. मी विचार केला, मी जर एकटाच थांबलो आणि बाकीचे नसते तर माझ्यामुळे 10 लटकतील. सर 1 वाजेपर्यंत होतो सर. सर तुम्ही पण नाही, कोणीच नाही आला. मग नाहीला झाले माझ्या प्रेयसीचा फोन आला. आणि सर ती अशी तशी महिला नाही सर. मी कुठल्याही रस्त्यावरच्या महिलेला गळ्यात गळे घालून गेलो. ती माझी होणारी बायको आहे सर. सर आता कुठे टीईटी पास झालो सर, अजून परमनंट पण नाही आणि मला डायरेक्ट ते 10 जण गेले ना, ते त्याला 12-13 वर्ष झाले, परमनंट झाले. माझं अजून आताशी पास झालोय. आता मला तर माझ्या शाळेत गेलं, माझ्या वॉर्डात गेलं तर माझी बदनामी होती. शिपाई हमाल बिमाल सगळे चिडवले होते, कोण डायरेक्ट सस्पेंडेड. सर ऐका ना सर, ते माझ्या शाळेत तुमच्याकडे पोहोचण्याच्या अगोदर तुम्ही काहीतरी करा ना सर. सर एक संधी द्या ना सर, प्लीज. परत असं नाही होणार सर. तुम्ही निघा, तुम्ही काही करू शकत नाही. तुम्ही खूप मोठा गुन्हा केलेला आहे, तुम्ही निघा प्लीज. सर माझे आई वडील होणारी बायको सर. एक सर अजिबात प्लीज निघा. काय करणार सांगा? अशा चुका करतात आणि त्याच्यामुळे वरिष्ठांचा दबाव आहे. आता मी जर यांना निलंबित केलं नसतं तर वरिष्ठ मला निलंबित करतात. त्यांच्यावर अजून वरिष्ठांचा दबाव असतो आणि ह्याचं संपूर्ण राजकारण केलं जातं. पण काय करणार, आमच्या हातातही काही नाही. हा हॅलो बोल ना. हा हा ते थोडंसं मॅटर झालं आज ऑफिसमध्ये. काय हरकत नाही, बरं आपण भेटायचं ना त्याच जागेवर ना. चालेल चालेल, मी निघतो. ओके चल चल बाय बाय. येतो येतो. वा वा आय कार्ड काढा बाबा.
Silence, please. अरे एक या
मध्ये तरी यांना खाल्ला नाही मग कधी बघतो तरी गुलाबी बिलाबी कलर मारून ठेवलाय की याला दारू पण चालत नाही कसला काय दारू पण तू गणे नाही पिलं हा बोल म्हणे अरे अक्षर बोल शेट्टी बोलव ना तुझ्या घे कर चालेल याला सकाळी सकाळी बोलतो पाठवलं तर नाही काम बरकला बोलतो कर आला शेवटचा आता हे पॅक ना मारला तर तुमची कटकट सुरू झाल्या ना विचारला ठेव पण अरे ठेव ठेवला तू 90 ठेव रे आलं जरा ते घ्यायचा डॉक्टर जाऊ ना 90 ठेव आलं 15 मिनिटाला काय करावं आता त्या भाड्या पाठी जागाच नाही आपलं गोडाऊन त्याच्या जागेमध्ये आहे पण काहीतरी करावंच लागेल कारण याला जर आपण कामावर ठेवलं ना तर हा आपल्याला बरबाद करून सोडेल काहीतरी करूया आणि याला कामावर काढून टाकू हो आपण तर गोडाऊनचा करार केला आहे त्यामुळे काही आपल्याला घाबरायचं कारण नाही त्याला आपण काढूनच टाकूया हो जगन साहेब येऊ करे चायला बँका भरायला लागते बँका सांगायला दिसतो जगन साहेब आता बाहेर हो इकडे हे बघ तुझ्यामुळे मला किती लॉस झालाय बघ आपल्यामुळे झालाय बरोबर मागच्या महिन्यात चालू नसतं चल चल नाही बरोबर तुला ना कामावरून मी काढून टाकले चल नाही तो म्हणा तू हो कामावरून काढून टाकले हो मला कामावरून काढतात त्याला अजून कळलाच नाही त्याला माहित नाही याच्या गोराची जागा मी काल शिकली मला कामावरून काढलं त्याला ऑफिस मधून काढता होता त्याला अजून माहिती काय पण मी त्याला दाखवत नाही की जागा विकली तुझं ऑफिस आलं सांगितलं मी काय करतो घाबरतो मुद्दा माझी नको त्यांना असे मस्का लावतोय जरा घेतो थोडीशी टाइमपास करून जगत मला नका काय तू का माझं मी बाहेर मला काढू नका माझ्या वडिलांनी पण काय सर्वच माणसं ठेवले कामावर चल नाही ही नोकरी सोडायला मी तर आलतो नोकरी मला करायची नाही तू मला कामावर काढतो तू मला कामावर काढते 5 मिनिटात चांगला घेऊन कळलं बघ तुला 5 मिनिटात कळलं तू मला कामावर काढतो काय ना वाट लावली तुझी बघ ना तुला गेमच करतो 5 मिनिटात मला कळलं बघ तुला सांगा हा काय गेम करणार आहे म्हणा मला बघतो मी काय करायचं हॅलो हा बोला ना साहेब काय गोडाऊनची जमीन काय बोला गोडाऊनची जमीन विकली अशी कशी काय विकली आपला करार झालाय साहेब त्याच्यासोबतच बोलू अहो पण असं कसं काय हे भाल्या नाही बालाशेठ आम्ही 90 मॅडम
होतो मी. मॅडम आपण बोललो हो, शिस्त शिस्त म्हणून किती शिस्त. बघितलं का मुलीने का पिक्चर आल्या उशिरा काय अर्थ ते म्हणून काय त्यांना जेवायला द्यायचं नाही. माझ्याकडनं काही नाही होणार नाही. जेवायला न देण्याची ही शिक्षा करणं बरोबर आहे का? आणखी दुसरे कितीतरी शिक्षा आहेत. शिक्षा 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 काय म्हणावं बाई. प्रेमाने पण होऊ शकतं हे सगळं. प्रेमाने जग जिंकता येतं हे काही कळत नाही का बाईला? कामावरून काढून टाकलंय तुम्हाला. या बाईलाही समजायला आज ही 4थी वेळ आहे. कधी कुणी पिक्चरला जातात, कधी बॉयफ्रेंड करून फिरायला जातात. कळायला नको या बाईला का असं वागते मी. 2 दिवस पोटाला चिमट्या मिळाला म्हणजे सरळ होती, पण नाही, लपून छपून खायला द्यायचं. अहो त्या मुलींना आई नाहीये. त्यांचाही विचार आपल्याला करायला पाहिजे. त्या वयात आलेल्या मुली आहेत. बघायला गेलं पिक्चर काय झालं. त्यांना थोडी समज दिली तर त्या सुधारतील. त्या बाईला पण समजण्याची गरज आहे. अगदी चांगलपणा हा स्वतःवरच कसा हात करतो हे समजलंच पाहिजे या बाई. निघा इथून. आजवर मी ह्या सगळ्या संस्थेसाठी इतकं काम केलं. इतक्या लोकांना जेवायला घातलं. इतक्या मुलींवर प्रेम केलं. मलाही जावंसं वाटत नाहीये. पण मॅडम मला एक संधी आहे. निघा. निघा म्हणते ना. इतके अर्जव केले. माझं मन त्या मुलींसाठी तळतळ फुटते. काही हरकत नाही. मलाही आता चांगला अनुभव आहे. मला बाहेरही कामं मिळतील स्वयंपाकाची. का म्हणून का संस्थेत राहायचं. मॅडम मलाही इथे राहायचं नाही. उत्तम. निघा. ओ बाई, निघा. Silence, silence.
कधी काही चूक केली नाही. सगळी प्रामाणिकपणे सगळी कामं करते. मॅडमनी सांगितलं हे कर, केलं. ते कर, दुसऱ्या मिनिटाला हजर. अजून काय करणं बाकी आहे? अजून किती करावं माणसाने? याला पण काही सीमा आहे. पण आता काय करणार? मुख्याध्यापिका म्हटल्यावर त्यांचे आजी आजी करायलाच लागेल. मॅडम, एक तरी संधी द्या. संधी वेळ निघून गेली आहे. कसली वेळ निघून गेली आहे आणि काय बोलताय ह्या? मॅडम, एक संधी द्या. टेबला घालून पैसे निघायचे नाही, स्वतः खायचं नाही, लोकांना खाऊ द्यायचं. प्रामाणिकपणे नोकरी केल्याचं हे फार नोकरीवरून काढून टाकलं मला. काय अर्थ आहे अशी नोकरी करण्याला? आणा ते लेटर इथे. यापेक्षा किती चांगली नोकरी मला मिळू शकते. मलाच आता तुमची नोकरी करायची आहे. जा चालती हो. हे काय काढी? 4 दिवसाच्या ट्रेनिंग नंतर 5व्या दिवशी आपण हे सर्व उभं केलं एका दिवसात. आणि त्या मनाने खूप चांगला प्रयत्न सगळ्यांनी, काही जणांनी तर खरोखरच उत्तम प्रयत्न झालेला आहे. तुम्हालाही काहीतरी यातनं नक्कीच दिशा मिळाली असेल, नक्कीच मला पाहिजे असा प्रयत्न. तरच मला वाटतं शिवांगी मॅडमने जे त्याच्यासाठी मला सांगितलं की काहीतरी सिरियस करायला हवं. नुसते गेम्स वगैरे तर अनेक घेता येतात, वेगवेगळे शेकडो गेम्स आहेत, थिएटर्स आहेत, पण तेच न घेता सिरियस वर्क जे आम्ही मास्टर्सच्या मुलांबरोबर येतो. अर्थात ते 5 दिवसात होण्यासारखं नसतं, पण तरी तुम्ही खूप चांगलं कोऑपरेट केलं आणि चांगल्या प्रकारे तुम्ही ते मांडण्याचा प्रयत्न केला आज. त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद.